हॅलो, नमस्कार. कसे आहात? नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आणि त्याच्या आदल्या दिवशी येते भोगी आणि कोइन्सिडन्स असा झाला की मी आज ब्लॅक ड्रेस घातलेला आहे. आज टिफिनला माझ्या मैत्रिणीने तिच्या सासूने तिला भोगीची भाजी बनवून दिलेली. सो मी ठरवलं की अशीच मस्त टेस्टी भाजी बनवायची. ती खूप मस्त टेस्टी झालेली आणि भोगीच्या भाजीसाठी कमीत कमी 5 भाज्या लागतात. सो मी फ्रीज चेक केलं, 5पेक्षा जास्त भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या. मग त्यासाठी मी एक मसाला बनवायला घेतला. लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि खोबरं टाकून तो वाटून घेतलं. तेल टाकलं. या भाजीसाठी थोडंसं तेल जास्त लागतं. फोडणीसाठी मोहरी, कढीपत्ता आणि वाटलेला मसाला टाकला. तेलात छान असं परतलं. काळं तिखट, लाल तिखट, हळद टाकलं. कांदा, टोमॅटो आणि बाकीच्या या कट केलेल्या भाज्या टाकल्या. बाय द वे, भाज्या कट करायला अर्धा तास लागतो, त्यापेक्षा जास्तही लागतं भाज्या जर भरपूर असतील. ह्या खूप साऱ्या भाज्या तेलात अशा छान अशा परतून घेतल्या. यापेक्षा जास्त तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील तर तुम्ही त्या पण टाकू शकता. थोडंसं पाणी टाकलं आणि व्यवस्थित शिजवून घेतलं, कारण बटाटा वगैरे असतो तो छान असं शिजायला पाहिजे. इकडे भाजी शिजायला आल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याची पावडर टाकायची आणि 5 मिनिट भाजी अजून शिजवायची. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे थंडीमध्ये शरीराला ऊब मिळते. छान भाजी शिजवली, देवाला नैवेद्य दाखवला आणि खाल्लं. खूप टेस्टी झालेली भाजी. करून पहा.